फक्त सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय होऊ शकत नाही. त्यात दोन भाग आहेत की तुम्ही जर सरळ खतं दिली आपली नेहमीची तर ती जमिनीत कशी पिकाला मिळतात आणि आता विद्राव्य खताचा नवीन प्रकार आला आहे तो पिकाला कसा मिळतो याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. सरळ खताची पहिल्यांदा जमिनीमध्ये स्थिरीकरण होतं आणि स्थिरमधनं गरजे आज त्या पिकाच्या केशमुळाच्या भोवती ते जीवाणू असतात, अन्न पुरवठा करणारे जीवाणू. ते पीक आपल्या मुळातून काही स्त्राव सोडत असतं जमिनीमध्ये. त्या स्त्राव सोडण्याचा उद्देश असा आहे की मला काय पाहिजे ते संदेश त्या जीवाणूंना जातात. आता एकच अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी कित्येक जाती प्रजातींचं तिथं नियोजन केलेलं असतं. हां, त्याला परिस्थिती की मराठीमध्ये म्हणायचे किंवा इकॉलॉजी म्हणायची. आता त्या अनेक एक नत्र त्याने मागितला तर नत्र पुरवठा करणारे अनेक जीवाणू असतात. त्यापैकी कोणाला अनुकूलता आहे त्याला ते संदेश पोचतात आणि जेवढा मागणी आहे तेवढाच पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेतून विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर ते जीवाणू करतात. तो उपलब्ध साठा त्या पाण्यात विरघळतो आणि तो पिकाला मिळतो, बाकीचा साठा सुरक्षित राहतो. आता हे स्थिरीकरणाचे जे प्रकार आहेत ते 2-3 वेगवेगळे आहेत. पण ज्यावेळेला आम्ही जागेला सेंद्रिय पदार्थ कुजत ठेवलेला असतो त्यावेळेला जमिनीमध्ये एक जीवाणूंची 2 प्रकारची गट आहेत. एक कच्चा पालापाचोळा कुजवून त्याचं खतामध्ये रूपांतर करणारा एक जीवाणूचा गट वेगळा आणि दुसरा गट आहे हा त्या केशमुळाच्या भोवती असतो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये रायझोस्फिअर असं नाव आहे. तर यांचं काम काय तर पिकाच्या मागणीप्रमाणे त्यांना अन्न पुरवठा करणे. आता पहिल्या गटाचं काम आहे ते कच्चा पालापाचोळा कुजवून त्याचं खतात रूपांतर करणे. त्यांचं खाद्य कच्चा पालापाचोळा आणि अन्न पुरवठा करणाऱ्या जीवाणूंचं काम आहे ते पिकाला लागण्याप्रमाणे अन्न पुरवठा करणं. पहिल्या जीवाणूने जे कुजवून खत केले ते दुसऱ्या जीवाणूंच्या गटाचं खाद्य आहे. कुजलेला सेंद्रिय पदार्थ किंवा कुजलेलं सेंद्रिय खत हे ती दुसरे जीवाणू ते खत वापरतात आणि गरजेप्रमाणे त्या पिकाला अन्नद्रव्य करतात. पण ह्या 2 गटांच्या बद्दल फारसं कुठं बोललं जात नाही. आता ह्याच भानगड अशी आहे की पहिला गट आहे हा जमिनीला सुपीकता देतो आणि दुसरा गट आहे हा पिकाला पोषण देतो. पिकाला पोषण देण्याचा गटाचा जमिनीच्या सुपीकतेशी संबंध आहे. म्हणजे दोन्ही वेगवेगळे. मग आजपर्यंत आम्ही काय करत आलो, चांगलं कुजलेलं खत ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला अन्न पुरवठा करणाऱ्यांच्या जीवाणूंचं खाद्य आपण दिलं पण सुपीकतेसाठी काही केलं नाही. हा गोंधळ आहे थोडासा. त्यामुळं सुपीकतेच्या घटकामध्ये जशा सुधारणा व्हायला पाहिजे तशा झाल्या नाहीत आणि पिकाला काही वेळेला अन्न पुरवठा व्यवस्थित झाला, पिकाचं उत्पादन हवं पण जमिनी बिघडत गेल्या. याच्यामध्ये आम्ही जागेला पदार्थ कुजवत असल्यामुळं त्या कुजवण्याच्या क्रियेचा फायदा सगळ्यात मोठा आहे. पण आपल्याला उत्पादन जास्त मिळतं ते कुजतं त्याचं खत होतं त्याच्यामुळं उत्पादन मिळतं असं जे म्हटलं जातं त्याच्यापेक्षा हे हवा पुरवठा करणे हा एक त्याच्यामध्ये घटक आहे. त्याच्यानंतर हे कुजण्याची क्रिया जी आहे ही शेतीतली सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे. पण ह्या कुजण्याच्या क्रियेवर फारशी कुठं वाच्यता केली जात नाही. कुणाला कुजण्याच्या क्रियेचा ह्या पिकाचं उत्पादन जमिनीचं पिकता याच्याशी भयंकर चांगला संबंध आहे. या कुजण्याच्या क्रियेतून अनेक उपपदार्थ निर्माण होत असतात आणि हे उपपदार्थ नेमके काय करतात तर तुम्हाला जमिनीचा सामू आम्लविम्ल निर्देशांक त्याच्याबद्दल तुमची माहिती आहे का? नाही. अल्कता आणि आम्लता असे 2 गुणधर्म आहेत. म्हणजे तुम्ही पीएच लेवल
ओके आता ते समान पेज आहे ना हा 7ला न्यूट्रल असतो. नमस्कार. काय म्हणता? रात्री उशीर झाला. मिरचीचं काम जोरात चाललंय. पीएच आहे हा 7ला न्यूट्रल असतो. बरोबर आहे. आणि आता आपण जसजसं सह्याद्रीकडनं पश्चिमेकडे जावं, पूर्वेकडे जावं, तसं तो सामू अलकतेकडे गेला आहे. आणि त्या अलकतेकडे गेल्यामुळं 7चा 7:15 झाला, 7:30 झाला, 8 झाला, 8:30 झाला, आता काही ठिकाणी 9पर्यंत गेला. तर हे 9 जाणं हे चांगलं नाही. जसं सामू 7च्या पासून 6:30 ते 7:30 ही अनुकूल अवस्था. म्हणजे अल्कलाईन जात होता हां, तो पुढं का जातो असा आम्ही बऱ्याच लोकांना प्रश्न विचारला. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सॉईल सायंटिस्टना विचारलं, पण त्यांना काही त्याचं व्यवस्थित उत्तर देतात. आता हा पेज पुढं का गेला? आम्ही जमिनीत कुठलीही अलकता टाकत नाही. मग ही अलकता येते कुठनं असा आमच्या पुढं प्रश्न निर्माण झाला. म्हणजे सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करताना असं दिसलं की हे जे पदार्थ कुजतात, SRTमध्ये आम्ही मुळाचं जावळं खाली वगैरे ठेवतो, ते कुजताना अनेक ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतात. आता इथं असा प्रकाश पडला की कुजण्याच्या क्रियेतून जर अनेक सेंद्रिय आम्ल तयार होत असतील तर कुजण्याच्या उलट वाढण्याच्या क्रियेतून अल्कता निर्माण होतात. ॲसिडिटी आपली आणि अल्कलाईन ही अल्कता न्यूट्रलाइज करायच्यासाठी तिथं आम्ल जे यायला पाहिजे ते आम्ही सेंद्रिय पदार्थ बाहेर तयार करतो, तिथं ते आम्ल तयार होतं. आणि सॉईल मायक्रोबायोलॉजी पुस्तकामध्ये असे उल्लेख आहेत की हे आम्ल अतिशय अस्थिर असते, तिथे काही त्यांना काम नसेल तर ते कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी असं संपून जातं. ओके. आणि ते संपल्यानंतर ज्यावेळेला सेंद्रिय खत आपण टाकतो त्यामुळं वाढण्याच्या क्रियेतून जी अल्कता तयार होती ती न्यूट्रलाइज करण्यासाठी तिथं आम्लच नसतं, त्याच्यामुळे ती हळूहळू साठत जाते. आणि मग हा हळूहळू साठत गेल्यानंतर काही दिवसांनी ते 7:30, 8, 8:30, 9 असं जरा 8च्या पुढे गेलं की त्याचे हळूहळू दुष्परिणाम मिळायला लागतात. पण निसर्गानं सोय अशी केलेली आहे की मग सेंद्रिय पदार्थ जमिनीत पडायचे, तिथे तिथं कुजायचे, कुजण्यातनं आम्ल निर्माण व्हायचं, वाढण्यातनं अल्क निर्माण व्हायचं, दोन्ही एकमेकात न्यूट्रलाइज होऊन जायचे आणि जमीन उदासीन राहायची. पण ही क्रिया आपल्या अज्ञानामुळं आपण ती फक्त अल्क निर्माण करणारी वाढण्याची क्रिया चालू ठेवली आणि आम्ल निर्माण करणारी बाहेर केली, त्याच्यामुळे हे सगळे गोंधळ निर्माण झाले. पण अजूनही 2026च्या शेतीशास्त्रामध्ये हे असं शिकवलं जात नाही. परदेशातले इथं काही शास्त्रज्ञ आलेत सल्लागार म्हणून, तर ते सांगतात की ही तुमची जमिनीचं सामू किती आहे? 8.5 आहे. हे अल्कतेकडं फार गेलं आहे, याच्यामुळे पिकाचं पोषण व्यवस्थित होणार नाही. तर तुम्ही जसं वेदरावे खतं टाकता तसं ठिबकमधनं फॉस्फरिक ॲसिड सोडा, सल्फ्युरिक ॲसिड सोडा. आणि तुम्ही फॉस्फरिक ॲसिड सोडलं, सल्फ्युरिक ॲसिड सोडलं तर त्याचा एकदम तात्पुरता परिणाम असतो. हे तुम्हाला कायम पाठीमागे लागतं. आमच्या ह्याच्यामध्ये रोज आम्ल तयार होत असतं, रोज अल्क तयार होत असतं आणि एकमेकाला भांडून संपत असतं. आम्हाला काही डोक्याला ताप नाही. ही यातली सगळ्यात मोठी गंमत आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, आजार पोटाला आणि पट्टी गुडघ्याला. हां, असं तसे तारक मारक हे सगळे एकत्र जे निसर्गाचे नियम आहेत हे SRTमध्ये आपोआप येतात, त्याच्यामुळे इथं फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता तुमचा जे भाग आहे हा त्याच्यामध्ये सखलातल्या जमिनीमध्ये किंवा काही जमिनी पाणथळ झालेल्या आहेत, तिथं ते निचऱ्याचे प्रश्न निर्माण झाले. लाखो एकर आज महाराष्ट्रामध्ये क्षारपड जमीन आहे आणि ह्यात काही गवताची काडीसुद्धा उगवत नाही असा प्रश्न झाला. मग आज असा आहे जमिनीमध्ये 3-3 फुटाचे त्या पाहिजे
सर काढतात 3-3 फुटाची हम्म. आणि तिथं बाहेरून पाणी सच्छिद्र पायपा घालून ते पाणी बाहेर काढून दिलं जातं. हम्म. आमचे हे जागेला सेंद्रिय पदार्थ कुजत असताना एक डिंकासारखा पदार्थ तयार होतो. हम्म. त्याला पॉलिसायक्राईड म्हणून म्हणतात. हम्म. ह्या पॉलिसायक्राईड मातीचे बारीक बारीक कण एकत्र आणून त्याचं दाणेदार स्वरूपात रूपांतर करतो. हम्म. आणि मग त्या 2 दाण्याच्या मधल्या पोकळीतून पाणी कसं खाली निघून जातं हम्म. तसं त्या मातीचे बारीक कण एकत्र आले तर ते पाणी निघून जाऊ शकत नाही. हम्म. मातीच्या बारीक कणाचं दाणेदार स्वरूपात रूपांतर केले की निचराशक्ती वाढते. मग ही निचराशक्ती वाढताना कुजण्याची क्रिया करताना जो डिंकासारखा पदार्थ तयार होतो तो हे काम करतो. पण हे काय सांगितलं जात नाही लोकांना. आम्ही चांगलं कुजलेलं खत टाकताना डिंकासारखा पदार्थ बाहेर तयार होतो तो तिथं संपून जातो. हम्म. आता हे सगळं शेतकऱ्यांना बारीक सारीक सांगायचं काय कारण नसते. हम्म. हे तांत्रिक गोष्टी आहेत त्या मुख्य मार्गदर्शकाला माहीत पाहिजे. सामान्य शेतकऱ्याला माहीत नसले तरी सामान्य शेतकऱ्याला काय माहीत पाहिजे की बाबा अरे जाग्याला कुजवलं म्हणजे माझी निचराशक्ती वाढते. हम्म. जाग्याला तुम्ही बाहेरून सेंद्रिय पदार्थ आणून टाकायला लागत नाही. आता पुस्तकं वाचताना आणि एक चांगला साधारण मुद्दा असा मिळाला तर तुम्हाला मुद्दाम सांगतो ते सगळ्या उपयुक्त मला वाटतं का बघा. अमेरिकेमध्ये काहीतरी संशोधनाची कामं चालू असतात. तर त्या एका संशोधकानं ह्या उत्तम घनदाट वाढलेल्या जंगलामध्ये नत्र कुठं कसा साठवला गेला आहे नायट्रोजन त्याच्यावर संशोधन केलं. आणि त्याचे निष्कर्ष असे आले हम्म. की 91% नत्र हा मृत सेंद्रिय पदार्थात आहे. डेड ऑर्गॅनिक मॅटर. हम्म. 8.5% नत्र हा जिवंत जिवंत वनस्पतीत आहे. हम्म. आणि 0.5% नत्र हा बिगर सेंद्रिय मातीत आहे. हम्म. आता हा ज्या वेळेला सर्वेक्षण आम्हाला वाचायला मिळालं त्यावेळेला आम्हाला डोक्याला हात लावायची पाय आली की वनस्पतीचे अन्नद्रव्य जमिनीत साठवण्याचं भांडार कुठलं आहे, गोडाऊन कुठलं आहे. तर तो मृत सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत अन्नद्रव्य साठवण्याचं कोठार आहे. आता जमिनीमध्ये आपल्या माती आहे 99.5% खनिज माती म्हणजे दगडापासून झिजून तयार झालेली माती. आता ह्या दगडापासून झिजून तयार झालेल्या मातीमध्ये किती अन्नपदार्थ साठवलं जाऊ शकतो तर 0.5%. आणि मृत सेंद्रिय पदार्थात किती साठवला जाऊ शकतो तर तो 91%. मग आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं साठवण्याचं कोठार आपण वाढवलं तरच आपण टाकलेली अन्नद्रव्य जमिनीमध्ये व्यवस्थित साठवली जाते. आपल्याकडे कोठार आपण मोडून टाकलंय सगळं त्याला जाळून बरखास्त टाकलं करून. मग आम्ही खतं रासायनिक टाकतो. ते टाकल्यानंतर ते जे गोडाऊनमध्ये साठले गेलं पाहिजे ते साठलं जात नाही. आता इथं आमच्या इथं सेंद्रिय पदार्थाची टक्केवारी वाढते त्यावेळेला हे आम्ही गोडाऊन तयार केलेलं आहे आणि मग टाकलेले खत त्या गोडाऊनमध्ये व्यवस्थित साठवलं जातं. गरजेप्रमाणे त्यातला भाग काढला जातो आणि पिकाचं पोषण होतं. आता हे बारीक सारीक गोष्टी अशा या भरपूर आहेत. वाचताना काहीतरी नवीन असं सापडत जात आहे. कोण काहीतरी संशोधन करत असते त्याचा कोणाला कुठे उपयोग होईल. पण हा मोठा मजेशीर संदर्भ आहे. अरे मृत सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय तो सगळा कुजलेला असेल असं नाही. काही त्यात कुजलेला असेल काही त्यात कच्चा असेल वेगवेगळं असते. परत असं आहे की निचराशक्ती हा जो मोठा भाग आहे निचरा जेवढा चांगला तेवढं पीक चांगलं येते. घातीच्या जमिनीमध्ये पीक चांगलं येते. पाणथळ जमिनीमध्ये पीक चांगलं येत नाही. त्याला हवेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण जर गुणोत्तर व्यवस्थित असलं तर उत्पादन चांगलं येतं. मग आता पाणथळ जमिनीमध्ये हवेचं प्रमाण कमी पडतं त्याच्यामुळे उत्पादन येत नाही. आता इथं निसर्गाने काय सोय केलेली आहे तर ती गोळ्या करण्याची जी सोय केली आहे ती अशी त्यासाठी आहे. आणि मग ती निचरा निघून जातं. आता ह्याच्यामध्ये परत काय आहे माती
की 2 भाग आहेत. हम्म. ह्या ज्या गोळ्या तयार होतात हम्म. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे डिंकाचे प्रकार वेगवेगळे आहेत. हम्म. लवकर कुजणाऱ्या पदार्थातून जो डिंक तयार होतो त्यातून जी गोळी तयार होते ती पाण्यात पडल्यानंतर विरघळते आणि ते परत कण बाजूला जाते. आणि कुजायला जड असणाऱ्या पदार्थापासून जी गोळी तयार होते ती पाण्यात पडली तर पाणी पिऊन थोडीशी फुगती, पण ते कण एकमेकापासून दूर जात नाही. हम्म. कण तसे तर राहिल्यामुळे तिथं नेत्रशक्ती चांगली होती. आणि ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये वॉटर स्टेबल सॉईल ॲग्रिगेशन असा शब्द आहे. तर पाण्यात स्थिर कण रचना राहिली तर त्याची नेत्रशक्ती चांगली जाते. मग ते तुम्ही जमिनीच्या वरचे जे भाग आहे तेच कुजवत राहिला तर तुमची वॉटर स्टेबल सॉईल ॲग्रिगेशन मिळत नाही. ओके. पाण्यात विरघळणारं ॲग्रिगेशन मिळालं तर त्याचा नेत्रशक्तीला उपयोगच नाही. हम्म. ह्या ज्या जमिनीच्या सुपीकतेच्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या त्या सॉईल मायक्रोबायोलॉजीच्या पुस्तकात आहेत. आणि सॉईल मायक्रोबायोलॉजी याविषयी जगभरच्या कृषी विद्यापीठांनी साईडला ठेवा. बाजूला टाकून दिलेला आहे. हा वाळत टाकलेला विषय. आणि सॉईल केमिस्ट्री शिकवतात. सॉईल केमिस्ट्री शिकवतात. सॉईल केमिस्ट्रीचं प्रभुत्व आहे. आता ह्यालाही आम्ही कारण शोधलं की बाबा ह्या शिक्षण क्रमावर सॉईल केमिस्ट्रीचं प्रभुत्व का राहिलं. सॉईल केमिस्ट्रीचा साधारण अभ्यास खूप पूर्वीपासून चालू आहे. 1600-1700 तो चालू आहे. आणि त्या मानानं मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास हा 1900 म्हणजे सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास 1910 पासून चालू आहे. मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास त्याच्यापेक्षा 200-250 वर्ष आधीचा आहे. पण जमिनीमधल्या मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास ही माती दादा आपली हा 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 5 वर्ष न नांगरली. अरे वा वा वा. ही बारीक बारीक गोळ्या झालेल्या दिसते का. हां, तर ही गोळी अशी तयार व्हायला पाहिजे आणि ही आपण जागेला कुजवली तर तयार होते. ह्या गोळ्या वापरून विरघळतात आणि परत आपण प्रयत्नपूर्वक तयार करायला लागतात. म्हणजे तो डिंक जाग्याला तयार झालं तरी तयार होतं. आता हे काय विकत आणून टाकण्याच्या वगैरे गोष्टी नाहीत. ह्या सगळ्या फुकटातच मिळवायच्या गोष्टी आहेत. पण ह्या शेतकऱ्याला शिकवणं गरजेचं आहे. आता तो पॉलिसॅकराइड, वॉटर स्टेबल, अनस्टेबल हे त्यांना काही सांगायचं नाही. फक्त तुम्ही बिना नांगरता केलं तुमची ही नेत्रशक्ती सुधारते. ही शेतकरी भाषा. आपण याच्यात वैज्ञानिक भाषेमध्ये हे असं बस बस ना टाकू. टाका. पण टाकायचं. आपण हा पाऊस पाडतोय इथं. काय करणार. पाऊस पडतोय पाऊस. हां, बरं तू बरं खाली ठेवा. इथे ठेवायच्यावरती. हा आता पाऊस पाडला आपण. हां. पूर्ण माती खाली बसते, पाणी पूर्ण खाली नितळतं. बसली, पाणी वगैरे निवळ राहिलं, स्वच्छ राहतं पाणी. गोळी विरघळली नाही. हे जर का पारंपरिकचं घेतलं असतं ना हा. तर ते एकदम गडूळ झालं ते असतं. गडूळ झालं असतं सगळं. मग ही गोळी न विरघळता ते कण जर विलयन नाही झाले तर याला म्हणायचं वॉटर स्टेबल सॉईल ॲग्रिगेशन. आणि शेतकऱ्यांना पीक चांगलं येण्यासाठी वॉटर स्टेबल सॉईल ॲग्रिगेशन करून घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे फक्त मायक्रोबायोलॉजीच आहे, ती लोकांना माहीत नाही त्यातली. आता इथं तर काल शरद पवारनं सांगितलं असेल एखाद्या वेळेला की जमिनीमध्ये पाऊस रात्रभर लागला आणि ते पाणी बाहेर जमिनीतनं वाहतंय तर ते निव्वळ गाळून आणल्यासारखं पाणी बाहेर वाहतंय. आणि जिथं ते कणरचना तयार झालेलं नाही तिथं ते गढूळ पाणी बाहेर वाहत राहतं. आता हे पाणी स्वच्छ पाणी बाहेर राहतं. आणि खराब जमिनीमध्ये जिथं जागेला बाहेरून कुजलेला पदार्थ टाकला आहे तिथे हे सगळं गढूळ पाणी बाहेर वाहत असतं
गढूळ पाणी बाहेर वाहणं म्हणजे जमिनीत धूप होणं, जमिनीचा गरजेचा पदार्थ जो पिकाचा आहे तोच बाहेर निघून जातो. सेंद्रिय पदार्थ आणि बाहेर बारीक पैठा माती सगळ्यात असेल तीच बाहेर निघून जाते. हे थोडंसं हे त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले सोप्या भाषेत. कालचा फोटो दाखव, कालचा फोटो प्रोग्राम